या शाळेत भाकरी बनवण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात। याचं कारण ऐकलं तर त्या शिक्षकाला तुम्ही सलाम करा। त्या गावात मुलं स्वतःच भाकरी बनवतात आणि डब्याला शाळेत घेऊन जातात। हे गाव आहे आपल्या सांगली जिल्ह्यातलं जत तालुक्यातलं उलाळवाडी। हा भाग दुष्काळग्रस्त असल्यामुळे मुलांचे आई वडील बऱ्याचदा 6-6 महिने कामासाठी बाहेर गावी जायचे। काही वेळा या काळात मुलांची शाळा पण अर्धवट राहायची, तर कधी मुलांना जेवण बनवण्यासाठी घरी कोणच नसायचं। म्हणून 2016 मध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक भक्तराज गर्जे यांनी एक उपाय शोधला। मुलांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी मुलांना भाकरी आणि भाजी बनवायला शिकवलं, जेणेकरून आई वडील नसताना मुलं स्वतः स्वयंपाक बनवू शकतील। शाळेत गोल भाकरी बनवण्याच्या स्पर्धाही घेतल्या। यामुळे मुलांना शाळेची गोडी निर्माण झाली आणि शाळेत येणाऱ्या मुलांची संख्याही वाढली। ज्या शाळेत फक्त 80 विद्यार्थी होते तिथे ही संख्या 240 झाली आणि शाळा सोडणाऱ्या मुलांचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं। उलाळवाडीच्या या शाळेत केलेला उपक्रम शेजारच्या गावातील शाळा सुद्धा करू लागल्या आणि एका शिक्षकाच्या युक्तीमुळे आज हजारो मुलं स्वावलंबी झाली।